आज पळवून दोघांचीही लग्न मधुचंद्राची आणि ती रात्र नव्हती. मधुचंद्राची रात्र, पण पहिला प्रेम, भाग 2 मराठी कथा. तर आज मधुचंद्राची रात्र नव्हती, पण त्यापेक्षा काही कमी पण नव्हती. आपल्याजवळ ओढलं त्या क्षणी नेहाचं मन धडधडू लागलं होतं. तिने अजयच्या शर्टला हलकेच धरलं आणि दोघे काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. अजय नेहाच्या जवळ येत शांत स्वरात म्हणला, "नेहा, आजचा क्षण खूप खास आहे." नेहाचे डोळे मिटले आणि त्या क्षणाला मनापासून अनुभवू लागली. त्यांच्या नात्यातील भावना अधिक घट्ट होत होत्या. खोलीतील मंद चंद्रप्रकाश त्यांच्या सावल्या भिंतीवर उमटत होत्या. त्या सावल्या जणू त्यांच्या वाढत्या नात्याची साक्ष देत होत्या. वातावरण शांत होतं. आसपासच्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि दोघं एकत्र झाले होते. तर कथा खूप रोमहर्षक आहे. शेवटपर्यंत बघण्यासाठी, या भागात पाहण्यासाठी पहिल्या भागात काय झाले हे जाणून घ्या आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मागील भागात आपण पाहिले होते की नेहा आणि अजयचे कॉलेजमध्ये प्रेम होते. कॉलेज संपल्यावर नेहाचे लग्न ठरल्याची बातमी अजयला समजते. तो थेट तिच्या घरी जातो. तेव्हा तिचे वडील नेहाची पसंती तीच माझी पसंती म्हणून नेहाला अजय समोरचं विचारतात, "तुला अजय आवडतो का?" तर हे झालं होतं मागच्या भागात. तर आता पुढे अजयला वाटलं होतं की त्याचे दिवस बदलले आहेत. पण नेहाच्या तीक्ष्ण नजरेने तिच्या वडिलांच्या डोळ्यांतील तो खोटा आनंद ओळखला होता. तिला समजलं होतं की तिचे बाबा अजयला संपवण्यासाठी एक मोठी चाल खेळत आहेत. सगळ्यांसमोर नेहा अचानक अजयकडे तिरस्काराने बघते. तो सर्वांना धक्का बसतो. नेहा मोठ्या आवाजात म्हणते, "बाबा, तुम्ही कशाला याला संधी देताय? मला अजय अजिबात आवडत नाही. हाच माझ्या मागे लागून मला त्रास देत होता. माझा पाठलाग करायचा. याच्या गरिबीची मला कीव येत होती म्हणून मी गप्प होते. पण याचा अर्थ असा होत नाही की मला याच्याशी लग्न करायचं आहे." अजय स्तब्ध होऊन म्हणतो, "नेहा, हे तू काय बोलतेस? आपण तर एकमेकांवर." नेहा त्यालाच मध्ये अडवत तोडत म्हणते, "कसले आपण? बाबा, याला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. मला याचं तोंडही बघायचं नाहीये." बाहेरून नेहा कठोर आवागत होती, पण तिचं हृदय आतल्या आत ओरडत होतं. तिला माहिती होतं की जर तिने आज अजयची साथ दिली असती तर तिचे बाबा त्याला कायमचं संपवून टाकतील. अजयच्या आपल्या प्रेमाला सुरक्षित ठेवण्यासाठी तिला त्याच्या नजरेत गुन्हेगार बनावं लागलं होतं. अजय अपमानित होऊन तिथून निघून गेला. बाबांच्या चेहऱ्यावर आता विजयाचं हसू होतं, पण नेहाच्या डोळ्यात मात्र स्वप्नांचं रक्त साचलं होतं. तिने अजयला प्रेम तर दिलं नाही, पण त्याचा जीव नक्कीच वाचवला होता. अजय आपल्या झोपडीत कोपऱ्यात बसून रडत होता. त्याच्या कानात नेहाचे ते अपमानकारक शब्द घुमत होते. इतक्यात त्याच्या तुटलेल्या फोनची स्क्रीन चमकते. नेहाचा फोन येतो. "तात्काळ जुन्या पडक्या मंदिरात ये. कुणालाही सांगू नकोस. तुझा जीव धोक्यात आहे." अजय धावत तिथेच पोहोचतो. तेव्हा आधीच नेहा तिथे रडत उभी असते. अजय तिला बघताच मागे वळतो. अजय रागात, "आता अजून काय ऐकायला बोलवलं आहेस तू? माझा अपमान करून मन भरलं नाही का तुझं?" नेहा त्याला घट्ट मिठी मारत म्हणते, "अरे अजय, मूर्ख आहेस का तू? बाबांच्या हातात बंदूक होती. जर ती तेव्हा तुला हो म्हटलं असतं तर त्यांनी तुला तिथल्या तिथं संपवलं असतं. ते तुझा जीव घ्यायला टपले आहेत. मला तुला वाचवायचं होतं." अजय सुन्न होतो. त्याला जाणीव होते की नेहाने स्वतःची प्रतीक्षा मिलन करून त्याचा जीव वाचवला आहे. नेहा म्हणते, "बाबांचे गुंडांनी पाठवले आहेत. उद्या सकाळी ते तुला शहराबाहेर घेऊन कायमचं गायब करणार आहेत. याकडे फक्त आजची आहे आपली रात्र. अजय, आपल्याला इथून पळून जावं लागेल." "अजय, पण तुझी आई आणि बहीण, त्यांचं काय?" नेहा नेहा म्हणते, "त्यांना मी निरोप दिला आहे. त्या तुझ्या मित्राच्या घरी सुरक्षित आहेत." "अजय, आता विचार करू नको. जर आपण आज निघालो नाही तर आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. तुझ्याकडे ती जुनी बाईक आहे ना? आपण मागील रस्त्याने हायवे गाठूया." अजय आणि नेहाने सावलीसारख्या अंधारात बाहेर पडले. सायरन आणि बाबांच्या माणसांच्या टॉर्चचे उजेड दिसत होते. अजय बाईक स्टार्ट करतो. एकीकडे बाबांची दहशत आणि दुसरीकडे आयुष्याची ओढ.
अजय आणि नेहाचं मृत्यूच्या छायेतून पळून जाण्याचा निर्णय तर घेतला होता, पण त्यांना माहीत नव्हतं की पुढे काय होणार. ते कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटतात आणि शहराच्या गजबजातून बाहेर एका जुन्या मित्राच्या शेतघरात आश्रय घेतात. बाहेर पाऊस कोसळत होता, पण आत मात्र कित्येक दिवसांच्या संघर्षाचा आणि भीतीचा शेवट होणार होता. खोलीत एकच दिवा जळत होता. नेहा खिडकीबाहेर बघत आहे. तिच्या अंगावर पावसाचे काही थेंब आहेत. अजय तिच्या मागे येऊन उभा राहतो. अजय हळूवार आवाजात म्हणतो, नेहा, आपण आज सुरक्षित आहोत. तुझे बाबा किंवा त्यांची माणसं आपल्याला शोधू शकणार नाहीत. नेहा वळते. तिच्या डोळ्यात अजूनही भीती असते. अश्रूंचे ओघळ असतात. अजय अजय तुला कायमचं गमावून बसले असते मी. मला वाटलं होतं तुला हिणवताना माझ्या काळजाचे तुकडे होत होते रे. अजय तिचा हात हातात घेतो. मला माहित होतं नेहा, मला माहिती आहे नेहा, तुझा तो राग खोटा होता, पण तुझं प्रेम खरं आहे. आज आपण एकत्र आहोत हीच माझ्यासाठी सर्वात मोठी श्रीमंती आहे. तिचे गुलाबी ओठ जणू नुकतीच उमललेली कळी आणि गुलाबाची कळी वाटत होते. जेव्हा ती हसायची तेव्हा तिच्या गालावर पडणारी खळी अजयचा थकवा सगळा क्षणात दूर करायची. आज तिच्या ओठांचे अजय रसपान करत होता. तिचे काळेभोर रेशमी केस पावसाच्या पाण्याने थोडे ओले झाले होते. एक बोट वारंवार तिच्या गालावर येऊन तिला त्रास देत होती. अजयच्या शरीराचा स्पर्श होताच तो शहारून जात होता. अशी फिलिंग त्याने कधीच अनुभवली नव्हती. तिच्या मानेवर ओघळणारा तो थेंब अजयची धडधड वाढवत होता. तिच्या अंगातून येणारा तो मंद सुवास अजयला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता. सा साध्या सुती साडीतही नेहा एखाद्या राजकन्येसारखी भासत होती. अजयने नेहाचा हात पकडला आणि तिला आपल्या जवळ ओढलं. त्या क्षणी नेहाचं मन धडधडू लागलं. तिने अजयच्या शर्टला हलकेच धरलं आणि दोघेही काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. अजय नेहाच्या जवळ येत शांत स्वरात म्हणाला, नेहा, आजचा क्षण खास आहे. नेहाने डोळे मिटले आणि त्या क्षणात मनापासून अनुभवू लागली. त्यांच्या नात्यातील भावना अधिक घट्ट होत होत्या. खोलीतील मंद प्रकाश त्यांच्या सावल्या भिंतीवर उमटू लागल्या होत्या. त्या सावल्या जणू त्यांच्या वाढत्या नात्याची साक्ष देत होत्या. वारंवार वातावरण शांत होतं. आसपासच्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि दोघं एकत्र झाले होते. दुसरीकडे अजयच्या घराबाहेर 2 काळ्या रंगाच्या गाड्या येऊन थांबल्या होत्या. नेहाच्या बाबांनी पाठवलेल्या क्रूर गुंड हातात लोखंडी रॉड आणि शस्त्रे घेऊन खाली उतरतात. त्यांना माहिती होतं की अजय पळून गेला आहे, पण त्याची आई ठावठिकाणा काढण्यासाठी त्यांना अजयची आई आणि बहीण प्रियाला पकडायचं होतं. गुंड ओरडून म्हणतात, ए म्हातारे, बाहेर ये. तुझा तो लाडका पोरगा कुठे लपलाय? नेहा मॅडमला कुठे नेले त्याने? आई आणि प्रिया घाबरून कोपऱ्यात उभ्या होत्या. प्रिया आईचा हात घट्ट पकडते. दरवाजा तुटतो आणि धिप्पाड गुंड घरात शिरतात. आई थरथरत्या आवाजात, माझ्या लेकरांना काही केलं नाही, दोष नाही साहेब, तो तर कामावर गेलाय. मुख्य गुंड प्रियाचा हात पकडत म्हणतो, खोटं बोलू नकोस, आम्हाला सगळं माहिती आहे. जर अजयचा पत्ता सांगितला नाहीस तर तुझ्या या लेकीचं काय होईल याचा विचार कर. पहाटेचे 5 वाजले होते. बाहेर अजूनही थोडा अंधार होता. अजय नेहाच्या बाजूला होता, पण अचानक नेहाच्या चेहऱ्यावर वेदनेच्या लहरी उमटू लागल्या. जोराने आपलं पोट पकडते नेहा म्हणते, अजय, अजय, माझ्या पोटात खूप जोरात दुखतंय, सहन होत नाही. अजय तडक उठतो. नेहाचा चेहरा घामेघूम झाला होता. त्याला काहीच समजत नाही की इतक्या पहाटे नेमकं काय झालं, काय करावं. अजयने नेहाला पाणी द्यायला उठणार इतक्यात घराच्या दरवाज्यावर कुणीतरी धडम धडम असा जोरात आवाज करून लागलं. दरवाजा वाजण्याचा आवाज इतका भीषण असतो की घर हादरून जातं. अजय स्तब्ध होऊन, इतक्या पहाटे इथं कोण आलं? बाबांचे गुंड तर नाहीत ना? एकीकडे नेहा वेदनेने इवळत होती आणि दुसरीकडे बाहेरून दाराचा दरवाजा वाजत होता. अजयच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. मी आधी नेहाला सांभाळू की दरवाजाला? काय बाहेर खरोखर नेहाच्या बाबांचे गुंड आहेत की पोलीस? नेहाच्या पोटात दुखायचं कारण काय? काही विपरीत घडलं आहे का?
अजयच्या घरी गुंडांनी काय केलं असेल? अजय या संकटातून नेहाला आपल्या कुटुंबाला कसं वाचवणार? काय होणार पुढे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घंटी आणि आयकॉन जरूर दाबा.